सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती जाहिरात नक्की येणार कधी? सोशल मीडियावर नजर टाकली तर अक्षरशः गोंधळ उडालेला दिसतोय. हो ना. कुणी म्हणतंय याच महिन्यात येईल, कुणी म्हणतंय पुढच्या वर्षी. पण या सगळ्या चर्चांमध्ये सरकारचं एक साधं दिसणारं परिपत्रक समोर आलंय. हां. आणि गंमत म्हणजे एका विश्लेषणात असं म्हटलंय की या एका कागदाच्या तुकड्यात या भरतीचं भविष्य दडलेलं असू शकतं. आज आपण याच गूढ परिपत्रकाचा छडा लावणार आहोत आणि यामधले संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजची चर्चा खरंच रंजक होणार आहे, कारण आपण फक्त काय झालं यावर नाही तर का आणि कसं झालं यावर बोलणार आहोत. बरोबर. हे परिपत्रक म्हणजे प्रशासकीय प्रक्रियेच्या समुद्रात तरंगणारा एक छोटासा कागद आहे, पण तो कोणत्या दिशेने वाहत आहे हे आपल्याला भरतीच्या जहाजाचं भविष्य सांगू शकतं. अच्छा. आपला उद्देश केवळ अंदाज वर्तवणे नाही, तर उमेदवारांना सरकारी कामकाजाची पद्धत कशी वाचावी आणि त्यातून आपल्या तयारीसाठी योग्य निष्कर्ष कसे काढावेत हे समजून सांगणं आहे. उत्तम. चला तर मग या कामाला लागूया. हा कागद म्हणजे हे परिपत्रक आहे 8 जानेवारी 2025चं. हां, अगदी अलीकडचं. हो. आरोग्य सेवा विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमानं हे काढलंय आणि राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना पाठवलंय. वरवर पाहता खूपच रुटीन वाटतंय हे. बरोबर. त्याचा विषयही तसाच सरळसोट आहे. मंजूर, भरलेली व रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत. अच्छा. यात आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजे MPW या गट क संवर्गातील पदांची सद्यस्थिती मागवली आहे. म्हणजे किती पदं मंजूर आहेत, किती भरली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती रिक्त आहेत याची आकडेवारी मागवली आहे. अगदी बरोबर. इथेच मला पहिला प्रश्न पडतो. ही तर एक सामान्य प्रशासकीय प्रक्रिया वाटते. प्रत्येक विभाग नियमितपणे अशी माहिती गोळा करतच असतो. हो, करतोच. मग या एका परिपत्रकावरून भरतीच्या तारखेबद्दल एवढं मोठं वादळ का उठलंय? यात असं काय विशेष आहे जे सामान्य माणसाच्या नजरेतून सुटतंय? खूप छान प्रश्न आहे. याचं उत्तर संदर्भ या शब्दात दडलेलं आहे. ही प्रक्रिया म्हणजे बघा, ही भरतीच्या मोठ्या साखळीतला एक महत्वाचा दुवा आहे. कोणतीही भरती प्रक्रिया जाहीर होण्याआधी शासनाला जमिनीवरील वास्तव माहीत असणं गरजेचं असतं. ओके. ही माहिती गोळा करण्याची प्रक्रिया म्हणजे भरती प्रक्रियेचा 0 टप्पा आहे. म्हणजे इथूनच गाडी सुटणार आहे हे निश्चित होतं. पण महत्वाचं हे आहे की गाडी अजून प्लॅटफॉर्मवरच उभी आहे, तिने अजून वेग पकडलेला नाहीये. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की हे परिपत्रक एक चांगली बातमी आहे कारण भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पण ही एक सावध करणारी घंटा देखील आहे कारण प्रक्रिया अजून अगदीच सुरुवातीच्या म्हणजे प्राथमिक टप्प्यावर आहे. नेमका हाच मुद्दा. मूळ स्रोतातील विश्लेषणात याला प्रायमरी स्टेज म्हटले आहे. ही माहिती गोळा झाल्यानंतर पुढचा टप्पा येतो तो म्हणजे आकृतीबंधन निश्चित करणे. एक मिनिट थांबा. आकृतीबंध हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय आणि तो निश्चित करायला एवढा वेळ का लागतो? हे काहीतरी क्लिष्ट प्रकरण वाटतंय. हो, आहेच थोडं. सोप्या भाषेत सांगायचं तर आकृतीबंध म्हणजे एखाद्या विभागाचा अधिकृत कर्मचारी आराखडा. म्हणजे एक ब्लूप्रिंट सारखं. अगदी तसंच. कोणत्या कार्यालयात कोणत्या पदाचे किती कर्मचारी असावेत याचं ते एक ब्लूप्रिंट असतं. काळानुसार कामाचं स्वरूप बदलतं, काही पदं अनावश्यक होतात, काही नवीन तयार करावी लागतात. हां. त्यामुळे रिक्त पदांची माहिती मिळाल्यानंतर सरकार हा आकृतीबंध तपासून पाहतो. त्यात बदल करायचे असतील तर त्याला मंजुरी घ्यावी लागते. आणि ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे. वेळखाऊ का? कारण यात आर्थिक नियोजन आणि प्रशासकीय मंजुऱ्यांचा समावेश असतो. आकृतीबंध अंतिम झाल्याशिवाय किती जागांसाठी जाहिरात काढायची हेच निश्चित होत नाही. अरे वा, म्हणजे हे फक्त रिक्त जागा मोजण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाही, अजिबात नाही. बरं, अखेरीस जाहिरात येईल ही अपेक्षाच मुळात चुकीची होती. अगदी बरोबर. प्रशासकीय कामाला त्याचा स्वतःचा एक वेग असतो, त्यामुळे अपेक्षा आणि वास्तव यातलं अंतर समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. पण हे फक्त एकच कारण नाहीये. याच्या जोडीला आणखी एक मोठं आव्हान उभं आहे जे या विलंबाला अधिकच बळ देतं. आणि ते म्हणजे निवडणुका आणि त्यांची आचारसंहिता. बरोबर. स्रोतामध्ये यावर बराच भर दिला गेलाय. हो, आणि याकडे केवळ नवीन घोषणा करता येत नाही इतक्या मर्यादित अर्थाने पाहून चालणार नाही. याचा परिणाम खूप खोलवर असतो. तो कसा? स्रोतानुसार नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता 21 तारखेपर्यंत लागू आहे.
पण त्यानंतर लगेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जानेवारी अखेरपर्यंत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्याव्या लागतील. अच्छा, म्हणजे एक संपली की दुसरी लगेच तयार आहे. हो, एक आचारसंहिता संपते न संपते तोच दुसरी आणि अधिक व्यापक आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. आपण आचारसंहिता या शब्दाच्या पलीकडे जाऊन पाहूया. जेव्हा आचारसंहिता लागते तेव्हा पडद्यामागे नेमकं काय घडतं? म्हणजे भरती प्रक्रिया पूर्ण तयार असली तरी ती का थांबते? होतं काय की आचारसंहिता म्हणजे फक्त मंत्र्यांच्या घोषणांवर बंदी नसते, तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामाला जुंपली जाते. म्हणजे सगळे अधिकारी तिकडे व्यस्त होतात. अगदी जिल्हा अधिकारी, तहसीलदार आणि इतर अनेक अधिकारी कर्मचारी हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहू लागतात. त्यामुळे त्यांच्या मूळ विभागाची कामं साहजिकच मागे पडतात. भरती प्रक्रियेला अंतिम मंजुरी लेण्यासाठी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या लागतात ते स्वतःच निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असतात. त्यामुळे ही एक प्रकारे सिस्टम वाईड पॉज बटन दाबल्यासारखी परिस्थिती असते. सगळं काही जिथल्या तिथे थांबतं. म्हणजे हा दुहेरी फटका आहे. एकीकडे भरती प्रक्रिया स्वतःच अजून प्राथमिक टप्प्यात आहे आणि तिला वेळ लागणार आहे. दुसरीकडे राजकीय वातावरणामुळे संपूर्ण प्रशासकीय कामावरच तात्पुरती बंदी येणार आहे. यालाच परफेक्ट स्टॉर्म म्हणता येईल. हो, तुम्ही योग्य शब्द वापरला. प्रशासकीय कामाचा मंदवेग आणि निवडणुकीमुळे येणारे निर्बंध या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे भरतीच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणारे स्पष्ट दिसतंय. पण मग एक प्रश्न मनात येतो. सरकारला जर भरती करायचीच आहे तर या प्रक्रियेला गती देता येत नाही का? म्हणजे काहीतरी फास्ट ट्रॅक करून आचारसंहितेच्या आधी जाहिरात काढता येऊ शकते का? अशी काही शक्यता आहे का? सैद्धांतिकदृष्ट्या बोलायचं झालं तर काहीही शक्य आहे, पण व्यवहारात हे खूप कठीण आहे. का? कारण फास्ट ट्रॅक करण्यासाठी सुद्धा एक प्रक्रिया असते. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय तत्परता दोन्ही लागते. आताच्या घडीला जिथे रिक्त पदांची माहितीच गोळा होत आहे, तिथून आकृतीबंध निश्चित करून त्याला वित्त विभागाची मंजुरी घेऊन मग मंत्रिमंडळाची परवानगी घेऊन जाहिरात प्रसिद्ध करणे ही काही दिवसांत होण्यासारखं नाहीये. जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे जाहिरात लवकर येण्याची शक्यता विचारात घेण्यापेक्षा ती उशिरा येणारे गृहीत धरणे अधिक वास्तववादी आहे. ठीक आहे, म्हणजे आपण जे पुरावे तपासले, परिपत्रकाचा टप्पा आणि आचारसंहितेचा अडखळा, त्यावरून एकच निष्कर्ष निघतोय. मूळ स्रोतातील विश्लेषकाने वर्तवलेला अंदाज बरोबर वाटतोय की जाहिरात आता फेब्रुवारी 2026 नंतरच येण्याची शक्यता आहे. हो, हा अंदाज तर्कावर आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. जर जानेवारी महिना निवडणुकीत जाणार असेल तर त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा पुन्हा मूळ पदावर यायला थोडा वेळ लागेल. बरोबर. त्यामुळे फेब्रुवारी 2026चा अंदाज हा एक सुरक्षित आणि व्यवहार्य अंदाज वाटतो. अर्थात अधिकृत घोषणा होईपर्यंत काहीही निश्चित नसतं, पण तयारी करणाऱ्यांसाठी एक दिशा मिळण्यासाठी हा अंदाज महत्त्वाचा आहे. आणि यामुळे उमेदवारांच्या सर्वात मोठ्या प्रश्नाला एक तात्पुरतं का होईना पण स्पष्ट उत्तर मिळतं. हो, ही स्पष्टता जरी ती विलंबाची असली तरी गोंधळलेल्या अवस्थेत राहण्यापेक्षा नक्कीच चांगली आहे. पण आता खरा प्रश्न सुरू होतो. कोणता? या विलंबाच्या काळात उमेदवारांनी काय करावं? अनेकांसाठी ही निराशाजनक बातमी असू शकते. या वेळेचा उपयोग शापाऐवजी वरदान म्हणून कसा करता येईल? या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कारण जाहिरात कधी येणार हे आपल्या हातात नाही. बरोबर. पण त्या वेळेचा उपयोग कसा करायचा हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. स्रोतामध्ये एक वाक्य आहे, जाहिरात आल्यावर वेळ मिळत नाही. हे खरंय. हे साधं वाटलं तरी खूप खोल अर्थाचं आहे. अनेक जण जाहिरातीची वाट पाहण्यात अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात आणि मग अचानक जाहिरात आल्यावर त्यांची धांदळ उठते. अगदी बरोबर. त्यामुळे या अतिरिक्त वेळेकडे बोनस पिरियड म्हणून पाहिलं पाहिजे. ही एक संधी आहे स्वतःला इतरांपेक्षा पुढे नेण्याची. कसं? या काळात 3 गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येतं. 1. जे विषय किंवा घटक तुम्हाला सर्वात कठीण वाटतात त्यावर विजय मिळवा. त्यासाठी अधिक वेळ द्या. अच्छा. 2. रिव्हिजनची पद्धत बदला. फक्त वाचण्याऐवजी अधिकाधिक सराव प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्ट सोडवा. वेळेचं नियोजन आणि अचूकता यावर काम करा. आणि तिसरी गोष्ट? आणि 3. मानसिक स्वास्थ्य. सततच्या अनिश्चिततेमुळे येणारा ताण कमी करण्यासाठी तयार राहा. अभ्यासाइतकंच मानसिकदृष्ट्या कणखर राहणंही महत्त्वाचं आहे. श्रोत्यामध्ये तयारीसाठी काही साधनांचाही उल्लेख आहे, जसे की स्टाफ नर्स क्वेश्चन बँक किंवा MPW साठी व्हिडिओ कोर्स. हो. याचा अर्थ दिशाहीन न होता योग्य मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू ठेवण्यावर भर दिला पाहिजे. हो, योग्य साधनं आणि योग्य रणनीती महत्त्वाची आहे. मला एक जुनी गोष्ट आठवते. एका स्पर्धेत 2 उमेदवार होते. दोघांनाही सांगण्यात आलं की शर्यत लवकरच सुरू होईल.
एक जण रोज मैदानावर येऊन शर्यत कधी सुरू होणार याची वाट पाहत बसायचा. दुसरा मात्र रोज सराव करायचा. आपला स्टॅमिना वाढवत होता. अच्छा. 6 महिन्यांनी जेव्हा अचानक शर्यत जाहीर झाली तेव्हा जो सराव करत होता तो सहज जिंकला. ही भरती प्रक्रिया त्या शर्यतीसारखीच आहे. बरोबर. जे या अनिश्चित काळात सातत्य टिकवून ठेवतील तेच अंतिम विजेते ठरतील. तर आजच्या या सखोल चर्चेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेची गाडी सुरू झाली आहे, पण ती सध्या स्लो ट्रॅकवर आहे. बरोबर. रिक्त पदांची माहिती गोळा करण्याची प्रशासकीय प्रक्रिया आणि निवडणुकांची आचारसंहिता या दुहेरी अडथळ्यांमुळे जाहिरात 2026च्या सुरुवातीला येण्याची दाट शक्यता आहे. आणि ही परिस्थिती आपल्याला प्रशासकीय वास्तव आणि सोशल मीडियामुळे वाढलेल्या अपेक्षा यांच्यातील दरी दाखवते. हो, हे खरं आहे. यातून सर्व उमेदवारांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा आपलं ध्येय अशा बाह्य आणि अनियंत्रित घटकांवर अवलंबून असतं तेव्हा स्वतःच्या तयारीचं आणि मानसिकतेचं नियोजन कसं करावं, अनिश्चिततेच्या वादळात अभ्यासाचं जहाज स्थिर कसं ठेवावं, याचं उत्तर जो शोधेल तोच या स्पर्धेत टिकेल.